हिंगोली जिल्ह्यात मागच्या 8 दिवसापासून पावसाने खंड दिलेला आहे। पावसाने खंड दिल्याने शेतातील कवळे पिके जे आहेत ते वाळून जात आहेत। आपण बघतोय की हे महिला आहेत, शेतकरी महिला आहेत सर्व। कापसाची जे पीक आहे ते वाचवण्याची धडपड त्यांची सुरू आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत शेतकरी। काय सांगाल, काय करताय तुम्ही? आम्ही कापसाला पाणी टाकतो भैया, कारण की 8-10 दिवस झालं पाणीच नाही। बर, कधी लागवड केली होती कापसाची? म्हणजे 10-12 दिवस झाले लागवड करून, पण पाणी नसल्यामुळे धानं माना टाकून देत आहे, म्हणून आम्ही त्याची लागवड करत आहोत। त्यामुळे पाणी घालत आहोत थोडं थोडं। बरं, आता हे पाणी घातल्यानं पीक वाचणार का? आम्हाला असं वाटते की थोडं वाचल, त्यामुळे आम्ही घालण्याचा प्रयत्न करत आहोत। पण पाऊस जर पडला तर लई चांगलं होईल। किती दिवसापासून असं कडक ऊन पडते? कडक उन्हामध्ये काय काय पिकांचं नुकसान होते? कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान होते? असं 8-10 दिवस झालं सारखं ऊन आहे। असं उन्हाळ्यातल्यावरचं ऊन तपत आहे, तापमान खूप वाढत आहे। कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान होते उन्हामुळे? पूर्णच पिकाचं नुकसान होत आहे। हळदी पण सुकत आहेत आणि कापूस पण, सोयाबीन पण, हे पूर्णच पिकं सुकत आहेत। बरं, आता काय नेमकं सरकारनं काय करावं शेतकऱ्यांसाठी? काय मागणी असणार आहे शेतकरी? बरं, आपण बघतोय की हे सर्व महिला शेतकरी आहेत, अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल, घागरीनं पाणी आणून देत आहे, बायका कापसाला पाणी घालतायत? पाणी टाकायला लाईट नाही, लाईट नसल्यामुळं विहिरीला पाणी कमी आहे। विहिरीत पाऊस नसल्यामुळं थोडं वाचवायचं कसं रे, आता आशा आहे ना वरची पावसाची। बरं, पावसाची आशेपासून किती एकरवरती कापसाची लागवड आहे सगळी? कापसाची 2 एकरवर आहे। बरं, आता तुम्ही पाणी टाकताय, नेमकं मग हे पाणी टाकल्यानं जीव वाचतील का कापसाची? वाचवायचा कसं आहे, थोडं थोडं टाकून आता 2-4 दिवस झाले चालू आहे पाऊस टाकणं। बरं, पावसाची काय आशा दिसेना सध्या, आता पाऊस कणकण उघडला। किती दिवसापासून उघडून? 8-10 दिवस झाले उघड, पाऊस बरं. पडलाच नाही ना। 10 दिवस झाले कर्जमाफी झाली का? नाही ना, आणखी काहीच नाही, नुसतं घोषणा झाली। बरं. कर्जमाफीचं आणखी काही झालेलं नाही, बरं, कागदोपत्री काही नाही। पीक विमा भरला का? हो भरला ना, बरं. पीक विमा भरला आहे। बरं, किती दिवसापासून पावसाचा खंड आहे? 8-10 दिवस झाले। बरं, हां. काय मागणी असणार आहे? जर पाऊस जर नाही झाला तर मग शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट येणार आहे का? संकट आलंच आता राहिलंच काय आता काय, आता पाणी नाही, त्याला सगळे टाकू शकत नाहीत ना पाणी। बरं, मग शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर पैसे नाहीत लोकांपाशी, पैसेच नाहीत ना आता। बरं, आणि आता पाणी प्रत्येकाला माणूस टाकू शकत नाही ना। बरं, पाऊस नाही, विहिरीत नाही, विहिरीत असलं तर लाईट नाही, सगळ्याच अडचणी आता या दिवसात पाण्याचं फार शॉर्टेज राहते। बरं. आता अजून समजा काही दिवस पाऊस जर झाला, किती दिवस अजून पाऊस अपेक्षित आहे? जर पाऊस शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट येणार का? आज उद्या पडलं तर आहे, नाही तर दुबार पेरली 100% आहे। बरं, खरबाचे याचे तर गेले, पण बरं. हे चांगल्या रानातले आता थोडं थोडं जपायचं। बरं, खरब म्हणजे हलक्या जमीन. हा, हलक्या जमिनी एकदम माळाच्या पोटच्या, त्या खालच्या जमिनी आम्ही थोडं थोडं जोपायलो। आता गेल्यातच गणती आहे, पण आता कसं तरी आता पाहून ना। बसून आपण राहून बघतोय काय की हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसापासून पावसानं खंड दिलेला आहे। त्यामुळे पेरणी केलेले पिकं जी आहेत ते सुकत आहेत आणि सुकलेले पिकं माना टाकून देत आहेत। हेच पिकं तांब्यानं पाणी टाकून, डब्यानं पाणी टाकून वाचवण्याची धडपड जी आहे ते या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे। खरं तर पुढच्या 2 दिवसामध्ये पाऊस झाला तर ठीक, नाही झाला तर दुबार पेरणीचंही संकट आमच्यावर येणार असल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे। रमेश चेंडके, टीव्ही 9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।